स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 8वीचा मराठीचा 17वा धडा अन्नजाल याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, प्रश्न 1. अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली 2 उदाहरणे. माणूस कडीला कडी जोडून साखळी तयार करतो. अनेक धागे जोडून कोळी जाळे विणतो. चुकीचे विधान शोधा. मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते. निसर्ग नारायणाने महाजाल निर्माण केले. तर बघा, मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते. ओके, हे चुकीचं विधान आहे इथलं. अन्नजालातील प्राणी जाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते. कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तरी काही बिघडत नाही. एक प्राणीजात नष्ट झाली तरी अन्नसाखळी तुटते. अनेक प्राणीजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते. उत्तर आहे, अनेक प्राणीजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते. कोळ्याचे जाळे व अन्नजाल यांच्यातील साम्य लिहा. तर बघा काय, अनेक धागे एकास एक जोडून कोळी जाळे विणतो. प्राणी जातीसाठी निसर्ग अन्नजाल विणतो. अनेक धागे तुटले तरी जाळे कायम राहते आणि कित्येक प्राणी जाती लोपल्या तरी अन्नजाल टिकून राहते. खालील कृतीचा घटनेचा परिणाम लिहा. मानवाने प्राण्यांना मारले तर अन्नजाल क्षीण होईल आणि काही काळानंतर हळूहळू संपूर्ण अन्नजाल तुटून जाईल. तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तुम्हाला समजलेली अन्नसाखळी तुमच्या शब्दात उदाहरण स्पष्ट करा. तर अन्नसाखळीमध्ये प्रत्येक जीव हा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो. निसर्गाने अन्नसाखळीचे महाजाल तयार केले आहे. उदाहरणार्थ, गवताला उंदीर खातो, उंदराला साप खातो, सापाला गरुड पक्षी खातो. ज्याप्रमाणे माणूस एकाच एक काडी जोडून साखळी तयार होते, त्याप्रमाणे निसर्गात अन्नसाखळी तयार झालेली आहे. कवितेच्या आधारे जीवो जीवस्य जीवनम हे सुवचन स्पष्ट करा. एक प्राणी हा दुसऱ्या प्राण्याला भक्ष्य बनवतो, दुसरा प्राणी हा तिसऱ्या प्राण्याला भक्ष्य बनवतो, म्हणजेच एक जीव हाच दुसऱ्या जीवाचे जीवन आहे. उदाहरणार्थ, गवताला उंदीर खातो, उंदराला साप खातो, सापाला गरुड खातो. याप्रमाणे एकमेकांचे भक्ष्य होणे म्हणजेच जीवो जीवस्य जीवनम. खेळ खेळूया. दोऱ्याचे एक रीळ घ्या. वर्गातील सर्व मुले वर्गात किंवा मैदानावर उभे राहा. दोऱ्याचे एक टोक एका मुलाच्या बोटाला बांधा. रीळाचा दोरा मोकळा करत करत एकेका मुलाला दोरा बोटाने धरून ठेवायला सांगा. वर्गातील सर्व मुलांनी दोरा बोटाने धरून ठेवेपर्यंत कृती कोणत्याही क्रमाने चालू ठेवा. शेवटच्या मुलाच्या बोटाला दोरा बांधा किंवा रीळ धरून ठेवायला सांगा. ही कृती चालू असताना काय घडल्याचे निरीक्षण करा. अन्नजालाप्रमाणे दोऱ्याची जाळे तयार झाली का? कृती करताना दोरा सुटला किंवा तुटला तर काय होते ते पहा. यावरून अन्नजालाचे महत्त्व तुमच्या शब्दात सांगा. तर हे उत्तर आहे हो. अन्नजालाप्रमाणे दोऱ्याचे जाळे तयार झाले. कृती करताना एखादा दोरा सुटला किंवा तुटला तर संपूर्ण जाळे सैल होते किंवा तुटते. त्यामुळे जाळ्याची रचना बिघडते. यावरून असे लक्षात येते की अन्नजालातील प्रत्येक सजीव एकमेकांवर अवलंबून असतो. अन्नजालातील एखादा सजीव नष्ट झाला तर इतर सजीवांवर त्याचा परिणाम होतो आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडते. म्हणून अन्नजाल टिकवण्यासाठी सर्व सजीवांचे संरक्षण करणे आणि पर्यावरण जपणे खूप महत्त्वाचे आहे. आता शोध घेऊया. अन्नसाखळी नष्ट झाल्याचे दुष्परिणाम विज्ञान अभ्यासातून स्पष्ट होण्यासाठी आंतरजालाची मदत घ्या. उपक्रम: तुमच्या परिसरातील एका अन्नसाखळी समाविष्ट कीटक, पशुपक्षी यांचा शोध घेऊन त्यांची माहिती मिळवा. विषय: अन्नसाखळीमुळे नष्ट झालेला कीटक. मधमाशी अन्नसाखळी फूड चेन म्हणजे सजीवांमधील अन्नसंबंधाची साखळी होय. या साखळीत कोणताही घटक नष्ट झाला तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतात. माझ्या परिसरात पूर्वी मधमाशी मोठ्या प्रमाणावर आढळत होती, परंतु सध्या कीटकनाशकांचा अतिवापर, झाडांची तोड आणि प्रदूषण यामुळे मधमाशांची संख्या खूप कमी झाली आहे. मधमाशी फुलांमधील परागीभवन करते. परागीभवन कमी झाल्यामुळे पिकांचे उत्पादन घटले आहे. याचा परिणाम शेतकऱ्यावर तसेच मानवाच्या अन्नसाखळीवर झाला आहे. मधमाशी कमी झाल्यामुळे काही पक्ष्यांनाही अन्न मिळणे कठीण झाले आहे. यावरून असे लक्षात येते की अन्नसाखळीतील एका घटकाचा नाश संपूर्ण परिसंस्थेवरती परिणाम करतो. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी रसायनांचा वापर कमी करणे आणि झाडे लावणे अत्यंत आवश्यक आहे. निष्कर्ष: अन्नसाखळी संतुलित ठेवण्यासाठी सर्व सजीवांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आता वाचा. खालील उतारा वाचा. विद्यार्थी जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मित्रांनो, हा उतारा तुम्ही शांतपणे वाचून घ्या. ओके, व्हिडिओ पॉज करून किंवा आपल्या पुस्तकात पण आहे हा उतारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.